तर आज आहे दसरा आणि आमचं धन बघा किती छान उगवलेलं आहे. हे बघा मस्त उगवलं होतं यावेळेस. आणि आता दिव्यामध्ये पण जेवढं तेल आहे आम्ही तेवढंच जळून देणार आहे. त्याच्यानंतर ही वात मग आपोआप विझवून जाईल. आणि इकडं सकाळी सकाळी चाललं होतं बाईचं देवपूजा करून घ्यायची. 8-9 दिवस जवळजवळ 10 दिवस देवपूजा झालेली नव्हती घटस्थापना झाल्यामुळं. त्याच्यामुळं मग आता इकडं चाललेलं आहे देवपूजा करून घ्यायचं. सकाळचीच वेळ आहे, चालली देवपूजा आता. घट पण छान आला होता यावेळेस, सगळीकडून आलेला होता. आणि आता इकडं संग्रामची पण एक्झाम आलेली, फर्स्ट टर्म एक्झाम. त्यामुळे त्याचा पण चाललेला आहे अभ्यास. सकाळी सकाळी झोपेतून उठूनच अभ्यास चालू आहे त्याचा. डायग्राम काढायचं काम चाललंय. इकडं दसऱ्यासाठी फुलं आणलेले. कसे होते अण्णा फुलं? 80 रुपये 1 किलो का? विग्रह पण आलेला आहे इथं. तिला शेळीचं पिल्लं संग खेळायचं राहतं. इकडं सारून वगैरे घेतलंय. आता रांगोळी पण काढायची, सुकलं म्हणजे काढायची मग रांगोळी. आणि इकडं काही हे तराजू वगैरे ते धुवायचंय आता, त्याची तयारी चालू आहे. आणि इकडं बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर असं ब्रह्मकमळाचं फुल देखील आमच्या घरी उमललेलं होतं. दसऱ्याच्या दिवशीच नेमकी फुल उमललेले. किती शुभ मानलं जातं बघा ते. इतकं सुंदर फुल उमललं बस, खूप छान वाटतंय. काल एक छोटी कळी होती बरं का, पण ते आज अचानक कसं उमललंय. मग आम्ही आस्याची पूजा पण करून घेतली ब्रह्मकमळाची. आज हळद कुंकू लावली दसऱ्याच्या दिवशी. म्हटलं मग त्याची पण पूजा करू. असं सगळं पूजा करून घेतली आम्ही त्याची. आणि इकडं चाललं होतं नानाचं यांचं तळी भरून घ्यायचं काम. दसऱ्याच्या दिवशी तळी भरली जाती, तेच चाललं होतं त्यांचं. दसऱ्याचं घरचं डेकोरेशन आहे ना आपलं, अशा पद्धतीचं होतं. इथं जे आपले शेतीचे हत्यार आहेत, अवजार आहेत, ते इथं ठेवलेले होते. आणि शेतकरी असल्यामुळं आपल्याकडं कांदा लसूण हे असतंच घरी विकायला. त्याच्यामुळं आमच्याकडं तराजू वगैरे पण असतं. मग ते पण पूजायला ठेवलेलं होतं. त्याचबरोबर आपण ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र, हरिपाठ, भगवद्गीता आणि संग्रामच्या काही शाळेतल्या काही वही पुस्तकं होते, त्याचं पण आपण इथं पूजन करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर असा होता आजचा दिवस. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.